आई, हं? मला तुझ्यासोबतच झोपू दे ना ग. हे बघ गीता, तू आतमध्ये प्रमिला आणि नंदा बरोबर झोप जा. नको, मला तुझ्यासोबतच झोपायचंय. अगं शहाणी आहेस ना तू. हे नाही. बघ, असा हट्ट नाही करायचा. नाही प्लीज, मला तुझ्यासोबत झोपू दे ना ग. अगं रात्र बरीच झाले, जा बघू, झोप म्हणते ना. आई प्लीज. जा म्हणते ना. हे कार्टे, दारळू लाव की. मोडल्यावर का तुझा बाप आणून देणार आहे वे? राहायचं तर नीट राहा, नाही तर हाकलून काढीन. देवा, कधी रे या मुलीचा वनवास संपणार, तूच जाणे. आई, आ, आ, अरे अरे कुठे गेले? पकडलं. अगं बया, जावय प्रमिले. अगं हे प्रमिले, जावय आला ती, या बाहेर. अहो आता उठ की. जात. हो. या बसा. कसं काय चाललंय? बरं आहे ना? एकदम मजेत. आय येते म्या. जा जा, लवकर ये. वय. जा. ए गीते, मी जाऊन येते बरं. हो हो, चल. ही ग कोण? देवार, माझ्या प्रमिलेचं भलं केलंस र बाबा. आई, हं? ते आले होते ते कोण ग? हे बघ, तुला मी नंतर सांगेन. तू जा बघू खेळायला. मग कशाला? मी आज सांगते आत्ताच. ते माझ्या प्रमिलेचे मालक होते. फुलावानी ठेवलंय माझ्या प्रमिलेला. देवार, इथल्या समद्या पोरीसनी असाच रगड पैकवाला मालक मिळू दे र बाबा. कांताबाई, या चिमुरड्या पुरीला कसल्या गोष्टी सांगताय तुम्ही? नात्या धुत्या पोरीला चिमुरडी म्हणतोय व्हय कोणी? इथलं रीतरिवाज तिला समजाया पाहिजे. कुठले रीतिरिवाज? इथं येणारा तालेवाराच्या रूपात देवच असतो. त्याला नाच गाणं करून खुश ठेवायचं. आणि एकदा का तो खुश झाला आणि रंगात आला की मग काय आबादी आबाद. नुसता सुखाच्या गादीवर लोळत बसायचं बस. काय ग नुसय, लय घमघमाट सुटलाय. वशात आणलंस वय? हा, आले आले, येते येते. हे बघ गीता, तू उगाच नसत्या गोष्टीकडे लक्ष देऊ नको. तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, कळलं? नामदेवराव, हो नामदेवराव, एक विचारू का? जेव्हा बघावं तेव्हा तुम्ही गपगप असता, जास्त कुणाशी बोलत बी नाही. काय बोलायचं रे? अरे आपण ज्या दुनियेत राहतो, ज्या दुनियेत वावरतो, तिथं पुरुषाला बोलायचा काय बी अधिकार नसतोय बघ. नुसतं मुकाट्यानं जगायचं. असं का बरं? रीत आणि रिवाज. अरे बघावं तवा सुंदरता आणि पैकाच बोलते ती ह्या दुनियेत. मनाला आणि काळजाला बोलताच येत नाही. अरे मुक्यानं जगावं लागतं, कळलं? कुणावर मन जडवायचं नसतं. अरे उपयोग काय त्याचा? अरे तू जिच्यावर मन जडावशील तिला तुझ्या डोळ्यासमोर भलताच घेऊन जाईल, पैका मोजून, कळलं?
कांताबाई नमस्कार. रंगराव हा काय विशेष? विशेष म्हणजे ही शेवंता जळगावची लई गरीब घरातली हो. हिचा नवरा अंगावल्या दागिने घेऊन पळाला, त्यो परत आलाच नाही. बिचारीला आणली इकडं, म्हटलं कोणाच्या तरी बारीत सामील होईल आणि अन्नाला लागल. हा काय रागिनी बाई. काय आणि फाटक्यात पाय. हा हा आव जाऊन जाऊन जाणार कुठं? सरड्याची उडी कुंपणा पलीकडच. वय वय खरं आहे की. अलीकडं सरडा कवा आलाय का? नाही नाही कवाच नाही आला. पोती वाजत्यात लक्ष्मीची. काय म्हणता? पोती वाजून पैका चालत चालत येणार आहे नागिनी बाईकडं. असं वय. पुरे करा कांताबाई. चौताळी. पोथ्या वाचून पैसा मिळत नाही हे मला तुमच्यापेक्षा चांगलं माहिती. पण मी पोथी वाचते तो वेळ जावा आणि माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून. कळलं? आणि रंगराव, तुम्ही या आधी काय काय धंदे करत होतात हे मला चांगलं माहितीये. उगाच माझं तोंड उघडायला लावू नका. मुकाट्यानं निघून जा इथून. ए चल, हिची कामगिरी फते करायची. चल. पिसाळली पिसाळली. काय व एवढं चिडाय काय झालं? मी नुसती गंमत केली, त्यात काय एवढं वाकडं झालं तुमचं? फालतू गंमत खपत नाही मला. ओ आवाज चढवायचा नाही. इथं फक्त छनक छनक पायल बाजे आणि छनन छनन घुंगरवा बाजे एवढंच चालतं. पोथ्या पुराण वाचायला मंदिरात जायचं. मंदिरात. हा वार वा. पाहुण्याला दिली वसरी आणि पाहुणाच करतोय दादागिरी. जावा पोथ्या पुराणच वाचा. नका येऊ गायला. म्या ठेवीन दुसरी गायिका. कृष्णाला त्याचे आई वडील मिळाले. माझं बाळ मला कधी मिळणार? माझ्याच कृष्णासाठी मी कंसमामा ठरलो. निर्दयी. कुठे असेल माझा कृष्ण? कुठे असेल माझ्या बाळा? यमुने काठी वाजवी मुरली, यमुने काठी वाजवी मुरली. श्री हरी सखा श्री हरी, श्री हरी सखा श्री हरी. ऐकून सुर मुरलीचे राधा पावरली, ऐकून सुर मुरलीचे राधा पावरली. यमुने काठी वाजवी मुरली, यमुने काठी वाजवी मुरली. श्री हरी सखा श्री हरी, श्री हरी
उपदेशात झाला दंग, कान्हा उपदेशात झाला दंग. राधेच्या मुखात अमृतवाणी सत्संग घडला ऐकूनी, राधेच्या मुखात अमृतवाणी सत्संग घडला ऐकूनी. ओनी गुरु घडविला पुरु, ओनी गुरु घडविला पुरु. राधा होती आधी माया, राधा होती आधी माया. नमन त्या आधी मायेला हो, नमन त्या आधी शक्तीला हो, नमन त्या आधी मायेला हो, नमन त्या आधी शक्तीला हो. कृष्णा 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 योगेश्वर कृष्णा सद्गुरु कृष्णा अनुभूती चमत्कार आशिष कृष्णा किम्यागार कृष्णा मायावी कृष्णा चाणक्ष कृष्णा निष्णात कृष्णा अभिनय कृष्णा नर्तन कृष्णा योद्धा कृष्णा सारथी कृष्णा 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 कृष्णा. बाळा तुझ्या आईच्या गर्भाशयाला कॅन्सर झाला. कॅन्सर? हो. त्याने तिच्या जीवाला धोका आहे. लवकरात लवकर ऑपरेशनची गरज आहे. अंदाजे ऑपरेशनला किती खर्च येईल? 2-2.5 लाख तरी येईल. 2-2.5 लाख? बघ की बिचारीच्या नशिबी काय आलंय. आपल्यासारखंच नाही झालं म्हणजे पावलं. पोरगी बी बयान आली या. तिचं पण काय होणार देवच जाणे. हळू सांभाळ सांभाळ सावकाश. ऐक गीता, थकवालय ग अगदी. चालवत नाहीये मला. रिक्षाने जाऊया चल. आपण चालतच घरी जाऊया ना.